पोचले बाई एकदाची. ऍक्च्युली ना मी मुंबईला जायला निघाले होते, पण कर्जत स्टेशनला गाडी जी थांबली ना ती थांबलीच. पुढे जायचं नावच घेईना. एवढी कंटाळ आहे ना गाडीत बसून. बरं एकाच जागी तासन तास बसून राहिला. मी काही नेहा नाहीये ना. मला काय वाटतं माहितीये, 4-5 आठवडे ही अशीच बसून राहिली ना तर ठाकूर कॉम्प्लेक्स तयार होईल. शेवटी कंटाळले आणि बाहेर पडले गाडीच्या आणि हॉटेल विसावाचं बुकिंग केलं. म्हटलं आजची रात्र इथेच थांबूया. आणि bookbybook.com वरती बुकिंग केलं ना, त्यामुळे 50% मला डिस्काउंट मिळालंय. दिसत नाही कोणी पण इथे. हॅलो, एनीवन इज हियर? एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो. कॉन्शियस सेशन. हॅलो मॅडम, वेलकम टू विसावा हॉटेल. माय नेम इज सचिन गावडे. ओके. आय कॉन यू टू हेल्प मी? काय? अहो मॅडम, म्हणजे मी काय मदत करू का तुम्हाला? हा, माझं बुकिंग आहे हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये? काय नाव आहे ना? सुहास परांजपे नाव. सुहास परांजपे. सुहास. हा, यस. हा, तर मिस्टर सुहास परांजपे कुठे आहेत? हा, हो ते लागणार इथे. त्यांच्याच नावाने रूम बुक आहे इकडे. नाही 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 नाही. तुम्ही कोण? मी सुहास परांजपे आहे. मला रूम दाखवायचा आहे. रूम ना? या 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 इकडे या. या आलू का? या लवकर लवकर या या पात्र या 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 इकडे या. बघा बघा बघा, ही रूम आहे. हा, ही रूम आहे ना तुमचीच आहे असं समजा. बिंदास. आणि काय लागलं ना मॅडम तर मला सांगा. हा, काय टेन्शन घ्यायचं नाही. हा, हे बघा इकडं असा. हे काय? काय झालं मॅडम? तू इथे काय करतोयस? इथे काय म्हणजे? ही माझी रूम आहे, मी इथे झोपतो ना. उठ आधी. तू इथे झोपू शकत नाहीस. उठ आधी, उठ. ते झोपू शकत नाही मी? नाही. बरं ठीक आहे, एवढं टेन्शन नाही घ्यायचं, मी इथे झोपतो. उठ पहिले. इथे झोपू शकत नाही म्हणजे ही रूम माझी आहे. तू इथे झोपू तुझ्याशी ना बोलण्यात नाही अर्थ काही. बोलो ते मॅनेजरला. बोलो मॅनेजर. मॅनेजर. मॅनेजरला. कशाला एवढा गळा फाडता तुम्ही? ओ बापूस. ए बापूस. अरे काय झालं? काय झालं? वरटतोस काय साहेब? हा, काय झालं वरड तुला? वसाडिया, तू रूम मध्ये आयटम आणून ठेवले? ही तुझी हिम्मत? हा, मी तिकडे दुसऱ्या रूम मध्ये गेलो. तू काय मारते का त्याला? मला आयटम कशाला आणले? माझी आयटम नाही. तशी पण ही आयटमच नाही. म्हणजे माझी पण काही चॉईस आहे का नाही? गप्प बसा एकदम. फालतूपणा बंद. मी ह्याची आयटम नाहीये. नक्की? नक्की. कन्फर्म? कन्फर्म. तुम्ही ह्याची आयटम नाही? नाही. बरं झालं, म्हणजे माझी लाईन क्लिअर झाली. गप्प बसा. हा फालतूपणा आहे तुमचा. हाय ना फालतूपणा? हाय ना? आहेच. आणि हे वसाडे ह्याला स्किट म्हणतात. मी त्याबद्दल बोलत नाहीये. हा तुमचा मुलगा ह्या रूम मध्ये चटई घालून झोपतोय. ही माझी रूम आहे आणि हा स्वतःची रूम म्हणतोय. मी ह्याच्याबरोबर रूम कशी काय शेअर करू? बरोबर आहे. अक्कल आहे तुला? हा, तू ह्याना म्हणतोस माझ्या रूम मध्ये झोपून? मॅडम, तुम्ही माझ्या रूम मध्ये झोपा. हो, माझ्याकडे डबल बेड हाय. हा, फक्त काय ब्लँकेट एकच आहे तर आपण दोघांनी अर्ध वाटून घेऊ. काय समजली? तुम्ही बापरे काय मूर्ख आहात का? काय झालं आता? मला माझी स्वतःची रूम पाहिजे. नाही, काय झालं? स्वतःची रूम म्हणजे काय? मी तुमची रूम आहे ना त्या दुसऱ्या कस्टमरला दिली. का? हो, का म्हणजे काय? पाऊस केवढा पडतोय. अरे हा, ते कस्टमर वाढले त्याच्यामुळे द्यावी लागली. हे बघा मॅडम, तुम्हाला राहायचं असेल ना तर आमच्या दोघांच्या रूम मध्ये तुम्हाला राहावं लागेल. काय समजली? ठीक आहे, मी ह्या रूम मध्ये झोपते. तुम्ही ह्याला घेऊन तुमच्या रूम मध्ये झोपा. माझ्या रूम मध्ये एकत्र? हो. हे बघा, मी याच्या रूम मध्ये झोपणार नाही. हे बघ. हा, याला झोपेत लाता मारायची सवय आहे. मी लाता मारते? अरे मीच तुझ्यावर झोपणार नाही. अहो मॅडम, ह्याला ना झोपेमध्ये ना पप्पी घ्यायची सवय आहे. मी लाथा ऍडजस्ट करीन. लाथा ऍडजस्ट करीन मी. ठीक आहे, ओके. आता प्रत्येकाच्या नशिबात नसते प्रभाकरची पप्पी. त्याला आपण काय करणार? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही रूम चेक इन करून घ्या. तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत का? आधार कार्ड वगैरे असं काही? नाही नाही, ते करत नाही. 2 फोटो लागतील फक्त. ओके ओके. हे काय शोधता काय तुम्ही? आत्ता म्हणत नाही 2 फोटो लागतील, ते शोधते मी. पासपोर्ट फोटो आहेत का? ते काय गरज नाही. कॅमेरा ऑन कर लवकर. ओके.
माझ्या तुम्ही? खांद्यावर हात म्हणजे आमच्या हॉटेलची प्रोसिजर आहे, आम्हाला करावीच लागते ती. कुठल्या हॉटेलची हे प्रोसिजर असते खांद्यावर हात टाकून फोटो काढण्याची? असं कसं? आता तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये राहणार, ती आठवण म्हणून असा आम्हाला फोटो काढावा लागतो काय जमातली? असं कसा? तुम्हाला फोटो नाही काढायचा आहे? नाही. दुसऱ्या हॉटेलमध्ये निघून जा. हे यार कुठे अडकले मी? हा. ठेवा ठेवा खांद्यावर हात ठेवा. आणि खांद्यावर हात ठेवायचा, इकडे तिकडे बोट गेला ना तर सनकंदी. हा. काय काय करता तुम्ही? नाही काय करत नाही आहे, ओठ निमुलते करा, निमुलते. निमुळते ते फोटो करताना असं काय करतात का? काय म्हणतात तुमच्यात? पाऊट. हा पाऊट 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 करा, फोटो काढायचा का नाही? कुणा बरोबर फोटोत पाऊट करायला लागतंय मला? हा. माझ्याकडे बघून करा. नाही करणार मी, तुमच्याकडे बघून पाऊट नाही करणार प्लीज. किती किती आगाऊ बाई आहे, कसं हिच्याबरोबर दिवस काढतो माझंच मला माहिती. तुम्ही दिवस करताय माझ्या बरोबर? फोटो काढ, फोटो काढा, फोटो काढा. तुम्हाला राहायचं नाही इथं. हा फोटो काढा. हा हा करा, पाऊट करा काय ते. मॅडम मॅडम आता ना दुसरी पोज हा, दुसरी पोज. दुसरं एक काम करा, असं हात करा, पाय पाय असं पाय वर घ्या. हा हे काय? टायटॅनिकची पोज. आणि तुम्ही निघा इथनं, प्लीज निघा, मला फ्रेश व्हायचंय. ए काय नाव तुझं? सचिन. मला साबण देऊ शकाल का? साबण देणार? ए साबण देऊन टाक त्यांना. बापूस अंघोलीचा देऊ का कपड्याचा देऊ? अरे कपड्याचं साबण कसं चालेल मला आंघोळीला? आम्हाला चालतो, आम्ही त्या साबण आंघोळ करतो का नाही? काय मॅडम वास्तविक बघायला गेली ना तर नॉर्मल साबण ना याचं केस आणि ही माझी तुकतुकीत कांती आहे ना ती खराब होते. काय समज? तुम्हाला चालत असेल, मला आंघोळीचा साबण हवाय. आंघोलीचा हवाय? ए त्यांना आंघोलीचा साबण देऊन टाक. हा. हे घ्या मॅडम. एवढ्या साबणामध्ये आंघोळ होईल माझी? हो ह्यातला उरल पण थोडासा. नाही बंदच नाही. आणि काळजी आधी आंघोलीत जा, मग काय सगळं प्रश्न विचारा काय नाही. कळतं काय तुम्हाला? आणि हा बघा आंघोळ करता करता जर साबण संपला तर दरवाजा जरा किलकिला करा. किलकिला? किलकिला म्हणजे असं बाथरूमचा दरवाजा असून असा उघडा आणि मला आतनं आवाज द्या. अहो ऐकलत का? आंघोळीचा साबण संपला, जरा आणून देता का? मग मी तुम्हाला साबण आणून देईन. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला साबण आणून देईन पण मी हा साबण देताना हात पुढं करीन, तो डायरेक्ट खेचून तुम्ही मला बाथरूम मध्ये खेचायचा आहे. असं मला ही फालतू किती अजिबात चालत नाही. मला सांगतो तो, मला अजिबात पडत नाही. हा मला अजिबात आवडत नाही या गोष्टी, तुम्हाला सांगतो. हा मी तुम्हाला खेचून बाथरूम मध्ये का घेऊ? आणि मुळात दार किलकिले करून अहो साबण संपला आणून द्या असं मी का म्हणू? मी काय बायको आहे तुमची? मग व्हा ना. तुम्ही शांत राहा प्लीज. बरं शांत झालं तो व्हाल माझी बायको तुम्ही. गप्प बसा. आईला काय बोलण्यासारखंच नाही. बघा ना आता एका त्याच्या नशिबात नसतो प्रभाकर, त्याला मी तरी काय करू? इलाज नाही. शांत बसा प्लीज प्लीज, कृपा करा माझ्या. शांत बसा. जेवणाचं काय आहे? मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या आणि झाकून ठेवा. तुला काय भूक भीक लागलेली आहे? या आई मला पुरणपोळी बनवून दे ना. मी आई नाहीये तुझी, मी आई नाहीये तुझी. मारू नका हो, मारू नका त्याला, मारू नका. काय माहितीये काय, हा लहान असताना ह्याची आई देवाघरी निघून गेलेली आहे ना, लय वांदे झाले हो त्याचं, तुम्हाला सांगतो. आईला असा त्रास द्यायचा नाही. आणि ना तुमच्यात ना त्याला आई दिसते हो, म्हणून तो आई म्हणाला. ऐका ना. आणि तुम्ही पण असं बोलताय? हो मला बायको नाही ना, आणि मला ना तुमच्यात माझी बायको दिसते हो. शांत बसा, गप्प बसा प्लीज प्लीज. नका चळू ना मला, नका ना चळू. झोपू दे मला शांतपणे. जा ना तुम्ही, जा येत ना, झोपू दे मला. अरे कमाल आहे ना, हॉटेलमध्ये एवढे चांगले अमेंडमेंट आहे तरी देता होता ह्यांना हे मिळत नाही. नाही दुसरं काय म्हणजे आणखी काय तत्पर सेवा करायची ना काय समाजाला. मी काय म्हणतो शांत काय म्हणू नका. नाही नाही शांत झोपा. मी इथं बाहेरच झोपलेलो आहे, फक्त ती शांती आली ना की मला जरा उठवा इकडे बोलवा. कोण शांती? शांती माझी बायको. आत्ताच तुम्ही म्हणालात ना की याला आई नाहीये, मला बायको नाहीये. हो हो 10 वर्षापूर्वी ना इथेच तिनं जीव सोडला आणि वळली. हो म्हणजे हो शांती. आणि ती काय होते रात्रीची येते, मला उठवते, माझ्याबरोबर शालूचा डान्स करते आणि मग निघून जाते. भूत आहे? नाही भूत नाही, भूत नाही, शांती माझी बायको. अहो मेले ना म्हणजे भूत असेल. नाही नाही बघा वसाडीचं नाव काढून लगेच हजर झाली बघ. शांती 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 ऐकून घे.
कोणाची चटवी सटवी नाही आहे काय नवीन कस्टमर आहे सकाळी निघून जाणार आहे शांती जरा शांत होईल त्रास देऊ नका प्लीज हा शांती शालू नाही नाही मी सुहास सुहास नाही हो शालूचा डान्स करा असा म्हणते ती करा नाही तुम्हाला पण नाचावं लागलं ना ती जायचं हो असं कसं नाचा तुम्ही हो नाचा अगं शालू झोका दे गो मैना अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना बुगडी नाही आणली रुसलीच मैना बुगडी नाही आणली हे पालागी हे वासाडी आलं ती पालागी नाही ती पिढा बरा झाला गेली माहिती काय सांगू तुम्हाला केवढं व्याप आहे काय करणार हे असे कस्टमर आहेत ना ॲपवरून हॉटेल बुक करतात आणि आपल्याकडनं 50% डिस्काउंट घेतात काय समजलं आपले केवढं वांधे होतात माहितीये तुला हे तो 204 मध्ये बेड खाली झोपला नाही कस्टमर डबल भाडं देणारा त्याला घेऊन ये पटकन ताबडतोब त्याला घेऊन ये आणि आमिर तू काय करशील हॉटेल बुक झालाय आता शटर खाली कर नमस्कार 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 पुन्हा तेच सगळं तो झोपेत वाजवणारा बँड तीच हिंदीत करत दाद देणारी अँकर तोच प्रसाद तेच ना मस्त पण मस्त वाटतं सगळं छान वाटतं एकदम मस्त फ्रेश वाटतं सगळ्यांना परत इतक्या दिवसांनी बघून छान फ्रेश वाटतंय अरे वा प्रसाद दादा आणि सई तर खूपच चेंज झाले ओ माय गॉड मकरंद सर अलकाताई नमस्कार नमस्कार वेलकम 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 खूप बरं वाटलं तुम्हाला बघून वेलकम वेलकम हसताना जजिंगसाठी आलात ना असंच पाहिजे मार्क्स देताना कसं होतं ना पण खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला इथे बघून मी डॉक्टर प्रसाद आता डॉक्टर ही डेली नाही आहे लेट मी एक्सप्लेन वेट मी डॉक्टर प्रसाद म्हणजे मी ॲक्ट्रेसचा डॉक्टर आहे सो डॉक्टर प्रसाद सो मी आत्तापर्यंत ॲक्ट्रेसवर उपचार करतो त्यांच्या ॲक्टिंगवर उपचार करतो ही माझी खासियत आहे डॉक्टर प्रसाद डॉक्टर आत येऊ ह्या आत यायच्या आधी विचारायचं असतं इथे आल्यावर नाही सॉरी ते मी थोडी ब्लँक झाले ना पहिल्याच एपिसोडला नाही मी इन जनरल सांगते की मी जरा ब्लँक झाले मध्ये जरा गॅप झालाय ना मणक्यात नाही हो माझ्या करिअर मध्ये थोडा गॅप झालाय त्याच्यामुळे मला कळत नाही की मी कशी ऍक्टिंग करायची हो तुम्ही आहात कोण मी ऍक्ट्रेस आहे ना सांगावं लागतंय ओके 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 तेच मला सांगायचं की मी ऍक्ट्रेस आहे मी विसरले की कसं काम करायचं असतं म्हणजे मी कशी रिॲक्ट व्हायचं मला आठवतच नाहीये कशी रिॲक्ट व्हायचं मी आठवतच नाहीये मला काहीच कशी रिॲक्ट व्हायचं हो मी तेच म्हणून मला असं कळलं की तुम्ही ऍक्टरवर उपचार करता आणि म्हणून यस करेक्ट ठिकाणी आलात योग्य ठिकाणी आलात माझे ऍक्टर्स क्लायंट जगभर पसरलेत रिअली ते आहेत ना यांच्यातून माझे बरेच क्लायंट्स आहेत बघा ती शिवाली ती पहिल्या सीझन नंतर दुसऱ्या सीझन नंतर तिचा पार्टनर सचिन गावडे सोबत इकडे आली होती माझ्याकडे माझा कोर्स कम्प्लीट करावा लागतो सचिन गावडेने केला हिने अर्धवटच सोडला तो बघा आता सिनियर सोबत बुधवार गुरुवार मध्ये परफॉर्म करतो ही अजून कॉम्पिटिशन करतो असं खूप क्लायंट्स आहेत नवीन पोरांमध्ये पण विपुल सांगितलेलं औषध घेतोस ना हो पिवळ्या गोळ्या घेतल्या कुठल्या घेतल्या पिवळ्या अरे निळ्या सांगितलेल्या ना अरे पिवळ्या एलिमिनेशनच्या आहेत कोर्स नीट करणं मी करणार सर माझं ठरलंय मी करणार फक्त मला तुम्ही माझ्या ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून द्या काय होतं सर मी देणार थँक्यू सो मच थँक्यू ही करताय ती ऍक्टिंगच आहे ही ओव्हर ऍक्टिंग आहे मी फक्त ऍक्टिंगच्या पॉवर्स परत आणून देणार तुम्हाला मी नाव सांगा नम्रता संभेराव पाडन मी नाही काय पाडन हे बरोबर जमतंय सगळं विसरलात ना हे जमतंय बरोबर
पाडण म्हणजे परत बोला. काय नाव काय म्हटलं? नम्रता संभेराव. नम्रता संभेराव. हा. म्हणजे हास्य जत्रेच्या सेकंड सीझनला पार्टनर प्रसाद खांडेकरला अर्धवट सोडून गेली तीच नम्रता संभेराव. हो, मी जरा प्रेग्नेन्सी लिव्हवर होते ना त्यामुळे. पण त्याला किती त्रास झाला माहितीये? प्रेग्नेन्सी लिव्हर तू होतीस, कळा तो सोसत होता. क्षणाला पार्टनर बदलत होते. काय भोगावं लागलं तुला ना भाई? कळतंय सर, सगळं कळतंय मला, सगळं मान्य आहे. पण कसं आहे की गोष्टी आपल्या हातात मग कोणाच्या हातात होत्या? प्रेग्नेंट राहणं कोणाच्या हातात होतं? एनिवे, तर मी तुझ्या पॉवर परत आणून देणार. मी तुला शॉक देणार. सर, तुम्ही लाईटीचा खांब आहात का शॉक द्यायला? लाईटीचा खांब. अजून किडे पूर्ण मेले नाही आहेत. बरेच किडे जिवंत आहेत अजून. ठीक आहे, मला उपयोगच होईल. अगं, मी शॉक देणार म्हणजे असं चिपकून शॉक नाही देणार. मग? बघ, ही खुर्ची आहे. ह्या खुर्चीमध्ये तू बसायचं. मी इथे इथे कमॉन, घाबरू नकोस, कमॉन बस. या खुर्चीमध्ये मी तुला शॉक देणार. ह्यात वेगवेगळे मोड्स आहेत. अच्छा. शॉकचे वेगवेगळे मोड आहेत. ओके. मी 3 बोललो की बटन दाबायचं. हे पण मग होईल ना, म्हणजे माझं पहिलं मी विसरले होते. डोंट वरी. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. पूर्ववत काम करेल. सगळं होणार. मी सुपाऱ्या वगैरे येतील विचारते. 3 बोललो की बटन दाबायचं. ओके. किती? किती? 3 बोलल्यावर बटन दाबायचं. आवाज लेट काय येतो मशीनचा? अगं, मी 3 बोलल्यावर बटन दाबायचं असं बोललो होतं ना, आधीच नाही दाबायचं, कळलं? आता तू मला शिकवायलास कसं करायचं आणि कसं नाही ते. तू मला शिकवायलास. मकरंद मोड ऑन झाला वाटतं. हे बघ नमे, घे कुदळ आणि घे फावडा, खनुया कालवा आणि दुष्काळ घालवा. बघ, ते कालवावाले मकरंद सर आपल्याला हवेच आहेत, पण सध्या इथे कालवावाले नकोत, शो चालवावाले हवेत मकरंद सर. सच्चा, ह्यो बघ काय बोलायलो. याला सांग, मला जर का राग आला तर मी एकदाच करून टाकीन टिपाणी टिपांग. म्हणजे ते संदीप खरेने लिहिलं होतं, ते गाणं हिट झालं. म्या काय नुसत्या टांगा हलिवल्या. बघ बरोबर. अगं नमे ऐक माझं. अरे हो नमे ऐक, ती अशी नाही ऐकणार. काहीतरी आयडिया. प्रेग्नेन्सी लिव्हर होतीस ना? ए बाय, ये इकडे ये. आईसाठी ह्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकत नाही. मी बाळ नाही आला, मीच आवाज काढला. नमे इथे बस. पॉवर्स हवेत की नाही, घाई नाही करायची. मी बोलल्यावरच बटन दाबायचं, कळलं? इथे बस. 3 बोलल्यावर बटन दाबायचं. किती? 3. हे बघ, मी बाबू भैया, तू ट्रॅक्टर नाही आहेस बाबू भैया. तू तर बिघडलेला ट्रॅक्टर आहेस. माझं काय झालं? हमारा हिंदुस्तान जिंदाबाद ना. जिंदाबाद और जिंदाबाद रहेगा. अरे हे डायलॉग सनी देओलचे आहेत. मी बोलतोय सनीच्या आवाजात शेती कुठून आला. बाबू भैया, मी मुलगी आहे बाबू भैया. ऍक्ट्रेस मोड ऑन कर. कोणी दाबायला सांगेल? आधीच कशाला दाबतेस? आयु
ऍक्ट्रेस, मी हात सोडते तुमच्या समोर, पदर पसरते, भीक मागते तुमच्या समोर. माझा छळ करू नका, मला मारहाण करू नका. मी पाया पडते आई, तुमच्या पाया पडते. माझा छळ करू नका. अलकाताई मूड कसं खाऊन झाला? मी माझ्या सौभाग्याची भीक मागते. आधी माया आधी शक्तीला साकडं घालते आणि माझ्या जखमी कुंकवाला वाचवण्याची शपथ घेते. जागी हो आई, जागी हो आई, आई तू जागी हो. नमे ऐक, नमे आई तू जागी हो. नमे, ए नमे, आई जागी झाली तर चपलाने मारेल. नको, त्यांचं नाही झेपत आहे तुला. त्यांनी ते कॅरेक्टरचं अजरामर करून ठेवलेत ग. त्या करायच्या तो अंगावर काटा यायचा, तू करतेस अंगावर खरकटा येतोय. ही सुवासिनी माझ्या सौभाग्याची आणि माहेरच्या साडीची शपथ घेऊन सांगते, जागी हो आई, जागी हो आई, जागी हो आई, जागी हो. आपल्याला अलकाताईच हव्या आहेत, पण जुन्या नको, आत्ताच्या अलकाताई हव्या आहेत. जागी हो. बस, आत्ताच्या अलकाताई हव्यात. आत्ताच्या अलकाताई, आत्ताच्या अलकाताई. आ आ आ आ हसायला काय झालं? वा वा वा, छान, अप्रतिम. हसायला काय झालं? आत्ताच्या अलकाताई हव्या होत्या ना, ह्या काय आल्या? म्हणजे आता इथून पुढे त्या तुम्हाला अशाच हसताना दिसणार आहेत. ते आपण लोकांना हसवायचंय, आपण हसायचं नाही. अरे पण मग तू पण बस. आणि मला तू नको, पण. मला कुठे? बस. अगं नको. अरे हे काय झालं? मला जमत नाहीये तरी काय झालं? हे काय केलं तू? नुसतं अबाबाबा करून निळफुलं नाही होत. अबाबाबा करून नुसतं अबाबाबा करून निळफुलं नाही होत. मी दाखवते कसं करायचं निळफुले. वा नम्रता, वाड्या वया. मला नाही जमत. नाही जमत मला. तुम्ही खुर्चीवर या. खुर्चीवर या. जमेल तुम्हाला. दोघाही बसून शॉक लावून. ए वासाऱ्या, माईंच्या खारीन गावला मोठा मावरा. अरे माईंच्या खारीन गावलाय मोठा मावरा न हिक्रो स्किट करायला आयलो तर माझा पार्टनर बघा मांजलाय कौरा. काका, मी की नाही इकडं का नाही इथं सादर करणार आहे माझ्या कॉमेडीचा परफॉर्मन्स. हा, आणि हे मकरंदाजपूर आहेत ना, ते लय मोठे फॅन आहेत आमचे. आणि अलकाताई आहेत ना, माझी आई त्यांची बी लय मोठी फॅन आहे. एवढी रडती की माझ्या बाबा तुला लय हानीत. नगरची पोरगी आली. प्लीज प्लीज डोंट स्नॅप डोंट स्नॅप. मला फ्लशचा खूप ट्रबल होतो आईला. डोळ्याला माझ्या फ्लशचा त्रास होतो खूप. आग लागो इंग्लिशला. बाय द वे, थँक्यू अपॉन माय इनर अँड आउटर बॉडी फुल्ली. मी आतून बाहेरून तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते. डोंट फ्लश. सगळे आलेत म्हणजे आता हेच आम्हाला पाहिजे तर आता तू जा. अजून एक राहिलंय, आमिर बा तमिक वाजवता शहीद.
हॅलो कोण? अरुण कदम? अरे सोमवार आहे यार, कशाला त्रास देतो मला तू? बुधवारी बोला ना आपण फोन करून. प्लीज यार, मी बिझी यार. प्लीज 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 ठेव ठेव फोन. नको त्रास देऊ यार मला प्लीज. ओके मी बिझी आहे. प्लीज प्लीज ठेव ठेव. काय वाईट आहे नुसतं डोक्याला ताप. हॅलो हॅलो हां कोण? सर मी MSJ बँकमधून प्राजक्ता बोलतेय. हां बोला. मी तुमचा थोडासा वेळ घेऊ शकते का? अरे इतकं गोड बोलणार असतं तर अख्खं आयुष्य घ्यावं तुम्ही. पाडन पाडन. नाही नाही बोला ना काय म्हणताय? हां सर मी MSJ बँकमधून प्राजक्ता बोलतेय. हां बोला ना. सर मला तुमचं पूर्ण नाव कळू शकतं का? अंशुमन विचारे. काय? अंशुमन विचारे. यू मीन ऍक्टर अंशुमन विचारे? हो म्हणजे महाराष्ट्राचा कॉमेडी किंग सगळ्यांचा लाडका अंशुमन विचारे. हॅलो हे चेतना. हा तुझ्या हिच्चिक पिच्चिकचा फोन आहे. अगं तुझा शेंगदाणा. काय? म्हणजे माझा नवरा. अगं पण तू त्याला कशाला फोन केलास यार? अरे लिस्ट मध्ये नाव होतं त्याचं. लोन घेणार का विचारायला फोन केला. ऐक ना एक मिनिट मला दे. आपण ना त्याची मज्जा करूया जरा खेचूया ना यार. हॅलो 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 सर. हाय प्राजू. राजू सर तुम्हाला प्राजक्ता म्हणायचंय का सर? सॉरी कोण बोलताय तुम्ही? त्या प्राजक्ताला फोन द्या ना जरा त्यांना. सर आय एम मलायका सक्सेना. सर हां हां सर मी तुम्हाला लोन साठी फोन केलाय सर. कशासाठी? लोन साठी. अच्छा, पण तुम्हाला बोला. प्राजक्ताशी बोलायचंय का सर? मी देते तिला. नाही हार नको. हॅलो हॅलो ऐका ना. हॅलो ऐका ना. हॅलो 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 मलायका. हॅलो हॅलो मलायका. हॅलो 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 सर. हॅलो कोणी आहे का? हॅलो हॅलो मला ऐका ना. हॅलो 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 हॅलो. आई शपथ इतक्या वर्षाची इच्छा होती अशा नावाच्या पोरीशी गप्पा मारायला मिळाव्यात. मलायका सक्सेना नाव उच्चारतात उसासी टाकल्यासारखं वाटतं. हॅलो 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 आत का? हॅलो मलायकाजी. हॅलो 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 सर. सर मी तुम्हाला लोन साठी फोन केलाय. हां हां तुम्हाला लोनची गरज आहे का सर? सध्या मला ह्या फोनची गरज आहे. आहे ना ऍक्च्युली म्हणजे मी नवीन घर घेतोय ना. मला गरज आहे. वाव सर मला तुमचे आणि तुमच्या बायकोचे डिटेल्स लागतील. बायको? एक्सक्यूज मी आय एम नॉट मॅरिड. आय एम हॅपीली बॅचलर. काय? हॅलो काय कोण बोलतोय? हॅलो सर डिस्टर्बन्स. डिस्टर्बन्स. सर तुम्ही घरासाठी लोन का घेताय सर? बिकॉज आय एम अलोन. म्हणजे मी एकटाच असतो ना. भरपूर बिझनेस आहे पैसा आहे. मरीन ड्राईव्हला सी फेसिंग असा 3 BHK फ्लॅट आहे. सो म्हटलं आता लग्न करायला पाहिजे नाही का. हॅलो कसा आवाज येतो? हॅलो सर. हॅलो डिस्टर्बन्स सर. हां सो मग आता लग्न करायचं म्हटल्यावर बंगला घ्यायलाच पाहिजे ना. बंगला. येस सर तुमची बायको खूप लकी असेल. आता ती असणार ना. मी कसं बोलू तुम्हाला? सर कशी बायको पाहिजे तुम्हाला? अशीच छान आवाजाची 4 अक्षरांची नावं असलेली. सुरुवातीला मलाही असं अक्षर आलं तर मजा येईल. आणि शक्यतो बँकेतून लोनसाठी फोन करणारी असेल तर जामच मजा येईल. सर आय एम ब्लशिंग. अच्छा ब्रशिंग करता का? ठीक आहे टोन देताना फोन कर मला. सर ब्रशिंग नाही इट्स ब्लशिंग. सर मी लाजते सर. हॅलो 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 मग संध्याकाळी भेटूया आपण. का म्हणजे आता एवढं मोठं डील करायचं म्हटल्यावर मला डिटेल्स समजून घ्यायला नको? सर पण भेटायला बोलवतोय प्राजक्ता. हो म्हण ना मग. हॅलो काय हॅलो सर. हां येत आहे ना सर? नाही बघा तुम्ही येणार असाल तर मी लोन घेणार नाही तर मला लोन मध्ये इंटरेस्ट नाही. जाऊ दे मरतो मग. ठीक आहे सर. मला ना आता तुम्हाला भेटायचंच आहे. माग संध्याकाळी भेटूया संध्याकाळी. आज
नक्की सर? हा आज भेटूया ना. तुम्हाला नक्की काही दुसरा प्लॅन नाहीये सर? कसले प्लॅन मिळून काय नाही, पटकन भेटा ना हो. एक मिनिट हा प्राजक्त काय नालायक माणूस आहे यार. काय झालं? मला त्यांनी प्रॉमिस केलं होतं माझ्या बरोबर माझ्या ताईला भेटायला येणार होता आज संध्याकाळी आणि या मलायकाला भेटायला तयार झाला यार तो. हॅलो मला काय हॅलो, सर? हा आज कुठे भेटूया सर? स्वीट ड्रीम्स हॉटेल. स्वीट ड्रीम्स. हॅलो प्राजक्त आमचं नेहमीच हॉटेल आहे यार, तिकडे भेटायला बोलत. हॅलो सर नको ना. का? तिकडे गर्दी असते सर. यू नॉटी वॉन्ट टू मीट इन लोनली प्लेस. सर गर्दीमध्ये मला तुम्हाला थोबडवता येणार नाही ना, समजावता येणार नाही ना सर. ओके मग आपण मरीन ड्राईव्हला भेटूया ना. तुमच्या घरी? माझं घर? तुमचा फ्लॅट आहे ना तिकडे? हा माझा फ्लॅट. हो बरोबर माझा फ्लॅट आहे 4 BHK. सर 3 BHK म्हणाला होता तुम्ही? हा 3 BHK 4 BHK घेणार मी आता. हा म्हणजे कसं 3 BHKच आहे, पण त्याच्या असं बाहेर जी गॅलरी आहे ना, तर टेरेस इतकं सॉलिड आहे ना, मस्त असं डिझाईन केलेलं आहे. तिथून असं मूनलाईट सनसेट सगळं रोमॅन्टिक वातावरण. तुम्ही फक्त यावं एकदा. मग भेटूया आपण संध्याकाळी. येस नक्की भेटूया आपण. हॅलो सर. हा सर मला वाटतं तुमचा लँडलाईन वाजतोय सर. वाजू प्रॉब्लेम नाही. बिंदास. सर घ्या ना फोन. जाऊ दे असं दे. सर घ्या तुम्ही ना. बोला ना माझ्याशी. ऐका ना तुम्ही बोला ना माझ्यासाठी प्लीज. तुमच्यासाठी घेतो. बघा एक सेकंड. हॅलो अंशू. कोण काय चेतना बोलतेय? मग स्त्रीच्या आवाजात बोल ना, असं कसं कळणार मला? बोलो का अंशू? हा तू विसरला असेल तुला एक बायको आहे म्हणून फोन केला. काय अरे असं कसं विसरेन? शक्य आहे का? चेतना काय नाव आहे? चेतना. मला एक सक्सेना. काय पुटपुटतोस रे? काय नाही, पटकन बोल. चल मला लवकर बोल यार, मला काम नाही. मग काम अंशू. लवकर बोल, मला काम आहे. बरोबर लवकर बोल. अंशू 1 मिनिट. आज संध्याकाळी आपण ताईला भेटायला जाणार आहोत माझ्या. तुझ्या लक्षात आहे ना? अरे यार मी विसरलो आहे. एक काम कर, माझं काम आहे. तू जा ना प्लीज, एकटी जा ना प्लीज. मला प्रोड्युसरची मीटिंग आहे, प्लीज जरा ठेव. मलायकाची? मलाही ऐकायचीच आहे तुझी कुठली मीटिंग येते. हॅलो आणि काय मीटिंगा करता रे तुम्ही? तू आणि प्रोड्युसर तिकडे सीफेसला जाऊन उभे राहणार आणि चला एक दिन भी मेरा इधर घर होगा हा असं म्हणून चकाट्या पिटत बसणार तुम्ही. आणि आता कोणाला गुंडाळायचं, कोणाकडून पैसे लाटायचे याच्यावर चर्चा करणार तुम्ही. अशी तुमची मीटिंग आहे? सीफेसला घरं घेतायत. अंशू हे बघे, ऐक नीट ऐक हा. आपल्या चाळीच्या मालकाचा ना मला फोन आला होता. कशाला? 2 आठवड्यात भाडं दिलं नाही ना तर हकलून देईन म्हणाला तो. अरे यार मग आपल्याला सार्वजनिक संडासात राहावं लागेल तर सीफेसच्या फुटपाथवर. तुला कळतंय का? अरे यार त्या मालकाला 2 दिवस थांबता येत नाही का? तुला माहिती आहे या महिन्यात फक्त 2च प्रयोग लागलेत माझे. अंशू हॅलो अंशू ऐक ना, मी काय म्हणते ऐक ना. काय? आपण नवीन घर शोधूया का? नको ना रोजची कटकट यार. नवीन घर? हा त्यापेक्षा नवीन नवरा शोध. अंशू पैसे काय झाडाला लागले? तू काय आपला फालतूगिरी चालले? नवीन घर बीर काय? अंशू ऐक ना, काय आपण लोन घेऊयात का? लोन? पैसे कोण तुझा बाप फेडणार आहे? अंशू काय फालतू? तू फोन ठेव यार माझा. अंशू ऐक, मी फोन ठेव यार, महत्त्वाचं बोलते, अंशू. फोन ठेव. हॅलो हॅलो मलाकाजी. हॅलो मलाकाजी. हॅलो आर यू देअर? हॅलो मलाकाजी. अरे मलाकाजी कुठे गेला? हॅलो सर. सर कुठे जाता तुम्ही इतका वेळ? नाही ते आपलं जरा थोडं. किती वाट बघते सर तुमची. मी नाही वाट बघत आहे. आपका भी इंतजार मुझे शाम तक करना पडेगा. ऐका ना मी तुम्हाला ओळखणार कसं? तुमचा एखादा फोटो पाठवा ना मला. फोटो बघतो यार तुझा. मग माझा पाठव. हॅलो सर. बोला ना. हा पाठवते हा फोटो. ओके ऐका ना. हॅलो ऐका ना मॅम. हॅलो सेंड. क्लोजअप पाठवू नका, लॉंग शॉट पाठवा म्हणजे मला बघा. सर पाठवला. आला. लॉटरी लागली यार, लॉटरी लागली. अरे लग्नात बायको सुद्धा एवढी सुंदर दिसली नव्हती यार. आयुष्यात का भारी फोटो आहे. हॅलो सर
कशी दिसतेय मी? ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज हसीन में ठहराता, क्या उसकी जिसने मलाइका को बनाया. सर तुम्ही माझं नाव पण घेतलं गाण्यात. अरे मी काय काय घेतो तुला माहिती नाही अजून. ऐका ना आता तुम्ही मला कसं ओळखणार मला? सर तुमच्या आवाजावरून मला अंदाज येते तुमच्या पर्सनॅलिटीचा सर. रिअली? हा तुम्ही एकदम हँडसम असाल ना सर. आता स्वतःचं कौतुक कसं करणार ना. अरे मी तुम्हाला माझा फोटो पाठव. पाठवा सर. ओके सर हा सेंड बघा. पाठवलात सर. हा वाव तुम्ही किती हँडसम दिसताय सर. सर तुमच्या पासपोर्ट साईज फोटोवरून ना तुमच्या हाईटचा अंदाज येतोय सर. काय म्हणता? साधारण 6'2" हाईट असेल ना तुमची? 6'4" आहे 6'4". 6'4". सर सर 1 मिनिट. हा बोला ना. हॅलो सर सर तुमचा फोन वाजतोय. वाजू दे त्याला काम नाही. तुम्ही बोला ना माझ्याशी. सर घ्या ना. ऐका ना सर प्लीज. तुम्ही ऐका ना माझ्याशी बोला ना. माझ्यासाठी सर. सारखे अट टाकतात माझ्यासाठी. असं एक सेकंद काय वाईट काय. हॅलो अंशू हा काय तुझी उंची किती आहे? उंची हे काय मध्ये तुझं आता? तुझी उंची सांग. कशाला पाहिजे? मी तुझ्यासाठी सदरा घेतीये. 4'6". मगाची 6'4" होती. मगाशी बाबा हे अंशू किती भुटकायस या तू. तुझ्या ना मापाचे कपडे पण मिळत आहेत माहितीये. मी दुकानात जाऊन तुझी उंची सांगितली ना तर ते दुकानदाराने मला 12 वर्षाच्या मुलाचे कपडे दिले माहितीये. अंशू मागच्या वेळी मी तुला नॉर्मल पुरुषाच्या साईजचा बनियन आणला होता तर त्याच्यात पाय अडकून पडलास तू. नाही एवढंच नाही तो असा मधून कट करून ना बनियन आणि लुंगी असं दोन्ही म्हणून वापरलास तू माहिती. तू अपमान करायला फोन केलास का? माझा मूड चांगला डोकं फिरू नकोस. कशाला घेते सदरा? मी सांगितलं सदरा घ्यायला. सदरा घ्यायला. आपल्याला ताईकडे जायचंय तुला सदरा घेऊन आहेत. तू असा येणार भिकाऱ्यासारखा. मी येणार ताईकडे कळलं ना. मी येणार यायचंय. तू येणार कळलं. शांत बस 2 मिनिट शांत बस. हॅलो मला काय झालं? हॅलो मला काय झालं? हॅलो सर आपण भेटायचंय ना संध्याकाळी? कोर्स भेटायचं म्हणजे काय भेटायचं. मी खास तुझ्यासाठी येणार, तुला भेटणार, लोन घेणार, व्याज पण घेणार आणि सगळ्यात. हॅलो हॅलो अंशू काय अंशू आय लव्ह यू. अंशू तू किती छान आहेस. मला तू हडतूड करतोस तरी पण तू माझ्याबरोबर येणार आहेस. आता म्हणालास तू माझ्याबरोबर संध्याकाळी येणार. हे नाही तुला नाही बोललो मी. आता म्हणाला तुला नाही बोललो मी. ह्या बरोबर बोललो. एक नवीन घरासाठी लोन पण घेणार आहेस. मी काय असं बोललो नाही कळलं. तुला नाही बोल गप्प. मी नाही येणार बोललो. नाही येणार कळलं ना. मला काय झालं? हॅलो सर तुम्ही नाही येणार तर मी दुसऱ्या क्लायंट बरोबर जाते. नाही मी येतो. हॅलो मी येतो. मी तुम्हाला ह्याला बोललो नाही. हॅलो अंशू हॅलो. अरे काय बोल ना पटकन यार. अंशू अरे तू येतोय म्हणतोय आणि लगेच नाही येतो असं काय करतोय? एक सेकंड मी कॅन्सल केलं कळलं ना. कॅन्सल मी येत नाही कळलं ना. हॅलो मला काय झालं? सर तुम्ही कॅन्सल करताय असं 3-3दा म्हणालात सर. नाही इतका अपमान कोणीच केला नाहीये सर. नाही ऐका हॅलो मी येतो तुमच्यावर येतो. हॅलो ऐका अंशू तू फोन ठेव. अंशू ऐक तुमच्याशी बोल. हॅलो तू फोन नका ठेव. ऐका हॅलो तू फोन ठेव. तू दोघी बोलते यार. कन्फ्युज करता मला. दोघी बोला. क्रॉस कनेक्शन लागले. क्रॉस कनेक्शन कळलं ना. अंशू काय क्रॉस कनेक्शन तुझं झालंय म्हणजे? नाही मला तर वाटतं ना आपलंच कनेक्शन वीक झालंय. म्हणजे काय म्हणजे तुला कळलं नाही इतका वेळ दोन्हीकडे मीच बोलते ते. हे आता बोलते ना ते मी चेतना. आणि हॅलो असं बोलत होती ना ती मलाइका. ती पण मीच होते कळलं तुला. आता बोल. नाही बोल ना आता का. बोल मज्जा केली. मज्जा मला वाटलं तू अरे घाबर पडते सारखा. अंशू तू मला फसवलंय. मज्जा केली. अंशू मला लग्नाच्या आधी असं गोड बोलत होतास तू. अंशू प्लीज माझ्याशी बोलू नकोस आता यापुढे. चुकलं सॉरी चुकलं. अंशू मला चुकलं सॉरी प्लीज माझी बोलू नको. ए तू प्रोजेक्टचा तूच फोटो पाठवला होतास ना. अरे का सॉलिड दिसतेस यार. चेतना त्याला इचिक पिचिक करायला ती सांगते ना इचिक पिचिक काय. चुकलं
आज तुम्ही इथे माझ्या एरियात आलात सर. तुम्ही आलात सर. मला इतका आनंद होतोय ना सर. मला शब्द सुचत नाहीयेत सर. ऍक्च्युली सर मला नर्वस व्हायला झालंय सर. खूप भीती वाटतेय सर. होता कारण आतापर्यंत तू कोरस मध्ये गात होतीस. आज तुझ्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून सहगायिका म्हणून माझ्यासोबत गातेस. तुमच्यामुळे डोंट टेन्शन येणारच. अरे आतापर्यंत मोठमोठं गायक माझ्यासोबत. त्यात आता तू. पण मला खूप टेन्शन आलंय सर. पोटात गोळा आलाय माझ्या. डोंट वरी मी आहे ना. पुढे 19-20 आहेस पण शेवटी लोक अंशुमन विचारायला ऐकायला येतात यार. का हो सर. नमस्कार. हॅलो एव्हरीवन. मी या शोचा अँकर गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. माय गॉड. अरे बाप रे बाप. मरतो काय मी. सरगम कुरुडकर. सरू कुडू डुकरू ये सारू ये करू ये हॅलो. अरे हे काय पुरू काय. अरे सर हा गौऱ्या ना गौऱ्या माझ्या नावातली 2 अक्षरं घेतो आणि असंच बोलतो सर मला. सर माझ्या लय माग लागलाय तो. मी नाही भाव देतो त्याला. लय माग लागलाय सर. कमॉन तू माझ्यासोबत गातेस आता काय तू भाषा बदली डायरेक्ट करू पुरे बरोबर नाही वाटत आहे. आता आपल्या एरियात आल्यावर काय होणार. गौऱ्याला बघितल्यावर असंच होतंय सर मला. लय जीव टाकतो माझ्या. आता गाण्यात जीव टाकायचा. ओके गाणं महत्वाचं शो महत्वाचा आहे नाही का. एरिया असला तरी शो जास्त चांगला झाला पाहिजे नाही हो का. सर. येस कोण आहे. बाबा काय तू यानं ओळखलं नाही. नाही कोण आहे. हेच ना ते अंशुमनजी विचारे माझे गुरु. हा गुरु. हे गुरु. अच्छा म्हणजे हे ते आहेत का जे तुझ्यासोबत गाणार आहेत. हे मी त्यांच्यासोबत गाते. तेच ना तुझ्यासोबत गाणार आहेत तेच ना ते. तेच ते नसतं रे बाबा. लय मोठे हिट सिंगर आहेत ते. हो का? ठीक आहे सर सुरू करूया. तर नमस्कार मंडळी. आज आपल्या समोर हिंदी आणि मराठी चित्रपट सुट्टीतले सृष्टीतले हा तेच मराठी आणि हिंदी चित्रपट सुट्टीतले आगगाडीचे गायक. आगगाडीचे नाही आघाडीचे. कोण आहे. तेच ना सांग ना त्यांना. आगगाडीचे गायक अंशुमन विचारे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत बरेच परफॉर्मन्सिंग केलेले आहेत. त्यांना खूप असे जुने असे बॉलिवूडचे अवॉर्डिंग वगैरे मिळालेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्याकरता क्लॅपिंग. पण आता ज्या मुली करता तुम्हाला क्लॅपिंग द्यायच्यात ना ती आपल्या एरियातली शान आपल्या एरियाची आन बान सुर सरगम कुरुडकर हिचा करता जोरदार We love you सरगम. सरगम फारच प्रेम दिसते एरियातल्या लोकांना. सर जरा सांभाळून घ्या बरं. अरे डोंट वरी. नाही तिचं नाव सरगम आहे पण सरगमचेच वांदे तिचे. पण डोंट वरी मी सांभाळून घेईन. आफ्टर ऑल कसं लोक मला ऐकायला आलेली आहेत. डोंट वरी मी सांभाळून घेईन. ठीक आहे सर बसू मी. प्लीज बसा. सुरू फाड दाल एकदम जरा लेवल मध्ये हे काय माझ्यासोबत गाताय तुम्ही आता. हो सर. सुरू करूया आपण. हो सर. तर मंडळी खरं म्हणजे तुमच्या एरियामधून ही लहानाची मोठी झाली आणि नाव कमवते. माझ्या कार्यक्रमात कोरसमध्ये गाते आहे. आज तुमच्या एरियामध्ये कार्यक्रम आहे म्हणून तिला मी सहगायिका म्हणून घेतलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. सरगम होल्ड. ओके आता तुम्हाला खास बॉलिवूडचे नगमे ऐकवणार आहे मी. जुन्या नव्या गाण्यांचा असा मस्त मिलाप तुम्हाला ऐकवणार आहे. माईक प्लीज. त्यांना द्या. तो शुरू करते हैं बॉलीवुड के नगमे. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. गुड सरगम हो सर. सुरांकडे लक्ष दे. हो सर. नाही ठीक आहे बेटा ठीक आहे नो प्रॉब्लेम. शुरू करते हैं. तेरी बिंदिया रे तेरी बिंदिया रे रे हाय हाय तेरी बिंदिया रे. सजन बिंदिया लेगी तेरी निंदिया रे हाय हाय तेरी बिंदिया रे.
सजन बिंदिया ले लेगी तेरी निंदिया रे हाय हाय तेरी बिंदिया रे. अरे आपल्या एरियातली पोरगी आहे, काय गात आहे. वा 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 वा, आवडलं आपलं गाणं. हे बघा, हे घ्या. आपलं गाणं तुला चेक. थँक्यू सर. क्या बात आहे, काय प्रेम आहे तुझं. सर बघितलं त्यांचं प्रेम. आत्ता शो सुरू नाही झाला आणि चेक पण मिळाला सर. बघू बघू. 21,000चा चेक दिला तुला. माझं पेमेंट 12,000 तुला 21,000चा चेक दिला. सर त्यांचं प्रेम आहे ना सर. हा, बरोबर. आपलं गाणं मस्त झालंय. हा पण मला चेक आला पाहिजे होता ना मग. मला पण मिळेल चेक. तुम्ही छान गा ना. मी स्केलमध्येच आहे, तू 2 नोट खाली होतीस, लक्षात ठेव. सर पण नोट मला मिळाली आहे. थँक्यू तुमच्या रिस्पॉन्सिबल. थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या सरगमसाठी प्लीज. थँक्यू. असंच प्रेम करत राहा, पण तुमच्या टाळ्या ह्या जास्त महत्वाच्या आहेत. सरगम कसं आहे, हे टीम वर्क आहे. हो सर. आता तुला 21,000 मिळाले. हा. पुढच्या गाण्याला कदाचित मला 50,000 मिळतील. हो, पण सर. आपण नकोस, आपण वाटून घेऊ. डोंट हो. मला बघायला आले, मला ऐकायला आले लोक. सर तुम्ही. येस नो प्रॉब्लेम बेटा. सुरू करते. आता तू कोरस गा. हो हो चालेल. गाणं मी गातोय, तू हो, कोरस हो. गा. ओके सुरू करते. 1 2 3 4 स्टार्ट. एक सेकंड. ऍक्च्युअली गाणं सुरू झालेलं नाहीये. तुम्हाला गाणं ऐकायचं नाहीये का? गाणं ऐकायचं नाहीये. सर त्यांना कोरस आवडलाय सर. आपण गाणं तर सुरू होतं ना आधी. पण कोरसच आवडलाय म्हणून वन्स मोर मिळतोय सर. ओके आता कोरस मी गातो, तू गाणं गा. हो 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 चालेल. ओके हा प्लीज प्लीज. एकदा जोरदार टाळ्या सरगमसाठी. 1 2 3 स्टार्ट. दिल तो पागल है, दिल दीवाना है. दिल तो पागल दिल तो पागल है, दिल दीवाना है. 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 काय तुम्ही ऐकतच नाही यात. ऐकतच नाही तुम्ही. मग मी ही कोरस गाते तेव्हा टाळ्या देतात, आता मी कोरस गाते मला देत नाही तुम्ही टाळ्या. सर 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 त्यांना मला ऐकायचं ना सर. तुला ऐकायचं, मी काय झाडू काढायला इकडे आलोय. सर तसं नाही सर. तुम्ही ग्रेटच आहात सर. पण हा माझा एरिया ना वाटते बंबो. येस येस. ओके आता मी तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे. थँक्यू थँक्यू. सरगमसाठी टाळ्याच घेत. आता मी तुम्हाला सोलो गाणं ऐकवणार आहे. नाही सरगमचं आणखी काहीतरी गाणं होत त्याला कापून टाकत. कापून बिपून बोलतात मला. सर ऐका, ते असे नाही ऐकणार सर. त्यांचं नाही ऐकलं ना तर ते कोंबडा बनवतात आणि अंड पण द्यायला लावतात सर. अरे पण आता माझं सोलो गाणं आहे, मी काय करू मग आता. तुम्ही गा, मी काहीतरी करते. तू काय करणार सर सर मी म्युझिक देते. अगं तुला कोरस देत आहे, तू म्युझिक काय देणार ते नाही ऐकणार ना तसे. तुम्ही गा ना, मी करते काहीतरी. हा सुरू करा. ओके सर. येस येस येस. ओके ओके 1 2 3 स्टार्ट. ये रात में जो मजा है, मजा ये कुछ नया नया है. दिल को आज क्या
क्या हुआ है ड्याऊ 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 घूमता ही जा रहा है ड्याऊ ड्याऊ झूम झूम बाबा झूम 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 बाबा झूम 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 बाबा माझ्यावरचं प्रेम येते माझ्यावरचं प्रेम का मी काय कसे फाडतो माझ्यावर काय नाही एवढा मरमर नको प्लीज प्लीज चिडू नका काय हे करत नाही कोणा तुमच्या घशाला त्रास होईल सर नका चिडू होतोय मला घशात त्रास मी कधीपासून करतोय शांत व्हा प्लीज शांत आता मी विचारतो तुम्हाला माझं सोलो गाणं ऐकायचं आहे माझं सोलो गाणं ऐकायचं माझं म्युझिक ऐकायचं बंद करते शाळेची घंटा खूप दिवस झाले शाळेची घंटा वाजवतोय पण आज मी त्या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार मी घंटा मावशी सॉलिड आहे मावशी म्हणजे तशी मावशी नाही ती शाळेमध्ये असतात ना ते झाडू पोछा वगैरे करायला तशी मावशी नमा 2 वर्ष झाली आमच्या शाळेत जॉईन झाली ती जेव्हा शाळेच्या अंगणात खर्राटा मारते ना तो माझ्या मनावरनं खर असं झाड गिळतो खरं सांगतो माझं प्रेम आहे तिच्यावर मी आज तिला प्रपोज मारणारच आहे मारणार मी तिला राहिली कुठं पण नमा हे कुठे गे नमा झाड मारते शाळेचं अंगण आहे वय लेट झालं काय नाही एवढा लेट चालतोय गरज मला आहे ना नाही चालतोय बरं इथं मला असं एकटी दुकटीला गार्डन मध्ये कशा पायी बोलवलायस एक मिनिट माझी कोणी कंप्लेंट केली काय तुमच्याकडं कसली ग म्हणजे माझ्याबद्दल कोणी वंगाळ बोललं का माझ्या पवित्र शिलेवर कोणी असं किचड उधळलंय का कशावर पवित्र शिलेवर असं किचड उधळलंय काय येणार की बोलतेस तू आता या लवर्स गार्डन मध्ये तुझी कोणी तक्रार केली का ते सांगाय बोलवली तुला मी मला इथं ते म्हणजे माझं म्हणजे आपण दोघं माहित आहे मला माझ्यावर लय लव करतोस ते माहित आहे मला आईसोबत तुला माहित आहे वय लगीन करशील माझ्याशी काय नाही तू असं विचारशील असं मला नाही वाटलंच होत चालतंय पण त्याआधी मला माझा भूतकाळ तुला सांगायचा आहे सांग की ये बघ यो भोंग्याचा आवाज माझ्या नसा भिनलाय तू मस्त सांगते इथं बसा माझा जो भूतकाळ आहे का नाही या भोंग्याशी लय संबंध आहे त्याचा म्हणजे भोंग्याचा आवाज येतोय ना तू मसनी तू माझा भूतकाळ येतोय का काय मग माझा भूतकाळ इथं प्रेझेंट झाला का काय माझं प्रेझेंट आलं का काय माझं छोटं प्रेझेंट आलं का काय देखो वो आ गया देखो वो आ गया काय चाललंय
नम्या हा तुला माझी इडली काय म्हणतोय? आणि ए तू मेंदू वडा नाही रे, तू करपलेला मेंदू वडा आहेस. मला करपलेला मेंदू वडा बोलतोस ना? तू काय लोअर पर्यंत ऋतिक रोशन समजतोस स्वतःला? रिडक्शन झेरॉक्स ऑफ टाटा विंचू कुणीकडचा? आणि तू आमच्या मध्ये कबाब मी हाती कसा होता? चाल तिकडे आमचं जायला कितीला बोलवते मांजी इडली. काय कोण आहे हा इथं कशाला आलाय नम्या? प्याडी भाऊ पॅडी भाऊ इकडे यो आहे का नाही माझा लहानपणीचा माझा बॉयफ्रेंड आहे. हा तुझा लहानपणीचा बॉयफ्रेंड आहे? हा लहानच राहिला, तू मोठी झालीस. इच्छा असलं कोण कुणाला बोलतंय? जानी जिसके कद बुटके होते हैं वो दूसरे बुटके पन पे पंच नहीं मारा करते. तू कोण आहे आमच्या सगळ्या लफड्यामध्ये बोलणारा? ह्यो शिपुर्ड्या आहे आमच्या शाळेत. शिपुर्डा म्हणशी वय. ये शिपोय इथे कशा पोय आलाय? आता ह्याचं आहे का नाही इथं या ह्याचं माझ्यावर लई प्रेम आहे. काय बोलतोस? माझं एकट्याच तुझ्यावर आहे वय, तुझं नाही काय माझ्यावर? हे फालतूगिरी चालले नाही. इकडे मी काय भजनासाठी आलोय का? माझी तू मना सोडून गेल्यापासून मी दुसऱ्या परस्तिकडे कधी असं बघितलं सुद्धा नाही. आपण त्या लवर्स गार्डन मध्ये भेटायचो का नाही रोज? त्या गार्डन मध्ये मी तिकडच्या सगळ्या कपलला फुकट इडली सांबार न चटणीला कधी हात आखडलाच नाही माझा. आता त्या लवर्स गार्डन मध्ये सगळे लोक म्हणजे फुकटची इडली खायला कपल घेऊन येतात. आता एक काम कर, आम्हाला पण इडली सांबार दे आणि निघ इकडनं, कळलं काय? चल निघ. अरे सांग ना याला इथे जायला. ऐका माझं ऐका. आता हे बघा तुमच्या दोघांपैकी कोणला तरी एकाला जावंच लागल. आधा पादा नाही ह्यो जाईल ह्यो. नाही हा जाईल. नाही ह्यो जाईल. झाली ज्याला मिनी फर्स्ट लव आहे. अरे तू फर्स्ट लव नाही, तू लहानपणीची केलेली चूक आहेस तू. मी आत्ताच इथं करेक्ट डिसिजन आहे. हा काय बोलतोय काय बोलतोय माझ्या इडली मेंदुड्या आता काहीच होऊ शकत नाही. म्हणजे तुला खालून लय पाणी वाहून गेलंय. जाऊ दे, आपण लक्ष नाही द्यायचं तिकडं. अरे लक्ष नाही द्यायचं नाही. अरे ती तुला सांगते विसर हिला म्हणून. निघ इकडनं चल. काय बोलतोय? माझी शपथ आहे तुला माझी इडली. काय बोलतोय? मी लय गोंधळून गेले होते बघ. मला वाटलं तुम्हाला सोडून गेला तर तुम्हाला विसरलास. तुझं माझ्यावरचं प्रेम संपलं म्हणून मग. अरे असं कसं मी तुला इसरत? मी तुला इसरलं नव्हतं रे. मी तुला भेटायला तुझ्या एरियाने यायचो, गाडी लावायचो, पण म्युन्सिपाल्टी वाला म्हणजे गाडी घेऊन जायचा. मी परत गाडी लावली, परत घेऊन गेला. मला एवढी सगळी लपरी करून मला तुला नाही भेटता आलं रे. पण माझं आय लव्ह टू यू प्रेम आहे. हो मेंदुड्या, मला कळतंय बघ सगळं. एक काम करू आपण तर नाही आपल्या नवं जीवनाला सुरुवात करूया. नवं जीवन म्हणजे आपण एक काम करू, आपण एक पडदा घेऊ. त्या पडद्यामध्ये जो कोणी माझं मन जितल त्याच्याच घरात मी वरमाळा घालणार. नमे असं नको करू. सगळं पुला खाल्लं लय पाणी गेलंय. तुमच्या दोघांच्या पुल्या खाल्लेच पाणी चाललंय. महापूर आलाय. माझा कोणी इकडे वसारा तुला वसारा. नम्या हे गडूळ पाणी कशाला हवंय तुला? तुझ्यावर प्रेम केलंय. आवडं वर्ष मी तुझ्यावर प्रेम करताय ना. तू आता घंटा वाजून फुरत आलाय. मी एक काम करूया, तुम्ही भांडू नका. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत तू. पडदा खेळू नाही शकत. हा ठीक आहे, मी खेळन तुझ्यासाठी. ठीक आहे, आता मी तुम्हाला एकदम अवघड पडदा सांगणार आहे. सांग. काय करायचं? आपण आता हित खेळणार आहोत चमचा मेंदूवडा पडदा. चमचा मेंदूवडा? अगं चमचा लिंबू असतं ना. आता हित हात तशी काय आहे? मेंदूवडा आहे का नाही? मग तेच वापरायचं. हा आता नियम ऐकून घ्या. हा वडा चमच्यात पाहिजे, चमचा तोंडात पाहिजे, चमच्यातनं वडा खाली पडला नाही पाहिजे. हिथून तिथपर्यंत जायचं, तिथून हितपर्यंत यायचं आणि हिथून हितपर्यंत झाल्यावर मला जो अधिक टच करेल त्याच्याच घरात मी टचकनवर मला घालन. चिट्टिंग करायची नाही. हा चला आपण करूया. पडद्याला पहिलं कोण जाते? मी जाणार. वसर्या
मी सिनियर आहे, मी तिचा फर्स्ट लव आहे, मी ठरवणार कोण जाणार तर. तू पहिले जायचं. तेच तर बोललो ना आधी. ठीक आहे, तर आता आपण पडद्याला सुरुवात करूया. हा आपलं कुठे चमचत मेंदू या बघ. हा रेडी मेंदू वडा घेऊन येतो. तर आता इथं तुमच्या समोर आहे का नाही ह्यो विश्वकप असा लखलख करतोय बघा. तर हे तुमचं टार्गेट आहे असं समजा. हा आता ह्यो चमचा यो वडा तू जातोयस ना पहिला. हा धर. हा हिथून तिथपर्यंत हिथून हित मला टच करायचं. हा चल रेडी. प्यारी प्यारी प्यारी. मी महाराष्ट्र इथं प्यारी कांबळे हरलेले आहेत आणि आता दुसरा चान्स मिळतोय आपल्या मेंदूवाड्याला म्हणजे अरुण कदमांना. टाळ्या. हा चमचा, हा मेंदूवडा. हा तिथून हिथून हिथून मला हिथं टच करायचं. हा मेंदूवाडा. कम ऑन मेंदू. या मेंदूडा मेंदूडा. ही चिटिंग आहे, चिटिंग आहे. आता येणार आहे मेंदूवडा. आता पण चिटिंग आहे तरी चमचा असा मेंदूवड्यात घातला. चिटिंग आहे. अरे पण त्यानं त्याचा मेंदू वापरला का नाही मेंदूवडा कॉम्पिटिशन मध्ये. आपलं काय ठरलं होतं वडा चमचा चमचा तोंडात वडा खाली पडला नाही पाहिजे. हिथून तिथून तिथं हिथं टच झालं. हे समजा त्याने केलेलं आहे. नाही ही चिटिंग आहे. मला पदार्थ बदलून पाहिजे. एकदा दिलेला पदार्थ परत बदल करून देणार नाही. तसं नाही ही चिटिंग करतो. मला ना चमचा सांबार स्पर्धा खेळूया. मग बघतो सांबारात कसा चमचा घुसवतो ते. असलं मला चालेल. हिला मिळवण्यासाठी चमच्यात सांबार काय हाती सुद्धा घेऊन पडेल. चला तर मग आपण पडद्याला सुरुवात करूया. नियम आणि अटी त्यात. सांबार चमचा चमचा तोंडात सांबार खाली पडलं नाही पाहिजे. हिथून तिथं तिथून हिथं मला येऊन टच करायचं. जो टच करेल तो टचकन माझ्या गात वरवाला घालील. आहे का नाही. चला तर मग आता आपण पडद्याला सुरुवात करूया. आता बघूया कोण मारतय बाजी का होतोय दुसऱ्याचा दाजी. कोण पहिलं कोण जाणार. मी जाणार. तू जा पहिलं. हा झाले सगळे रेडी आहे. हा हे सांबार आणि इथं. हा सांबार खाली पडलं नाही पाहिजे. हा जिंदगी काढायची आहे का नाही माझ्या बरोबर. वय काढायची. बघा आता सांबार हे म्हणजे आपल्या आयुष्याचं सांबार आहे बघा. पळूया नाही. रेडी. नाही बोलायचं मला तुझ्याशी. हरलाच नव्हतं. आता माझं काय रोजचं काम आहे बाई. ये आता इथं सगळं खाली फरफर फरला. तू करून दाखव आता. मी करून दाखवत. आता बघ माझ्या मेंदूवाड्याकडे केवढा मोठा मेंदू आहे. बघतोच ना आता. आता हिथं बघा सांबार चमच्यात. सांबार चमच्यात हाय का रे सांबार चमचा. हा वसऱ्या डोलं उघडून बघ. सांबार चमच्यात ना चमचा तोंडात. हा ये बघ ये सांबार चमच्यात न चमचा तोंडात. याला म्हणतात मेंदू. आता समजा मी ऐका हिथं मारलेली आहे अरुण कदम म्हणजेच माझ्या मेंदूवाड्याने बाजी आणि आजपासून प्याडी कांबळे आहेत माझे दाजी. अरे ही चिटिंग आहे. चिटिंग आहे.